नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे यांची एक फार सुंदर कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि मला जो अर्थ उमगला, मला जो अर्थ समजला, तो मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करणार आहे. आचार्य अत्रे केशव कुमार या टोपण नावाने कविता रचत असत. कवितेचं शीर्षक आहे पत्थर आणि फुले. पत्थर म्हणजे पत्थर. होता डोंगर पायथ्यास पडला, धोंडा भला थोरला. वर्षे कैकही लोटली तरी न तो, हाले मुळी आपुला. आनंदी फुलवेल एक जवळी, होती सुखे राहत. बाळे सांज सकाळ हासत तिची, तैशीच कोमेजत. थट्टे खोर फुले हसुनी वदली, धोंड्यास ती एकदा. धोंडा केवळ तू, अरे न जगती काही तुझा फायदा. संतापून तयास पत्तर म्हणे, काही वृथा बोलणे. सारी सुंदरता इथेत तुमची, जाईल रे वाळूने. धोंड्याच्या परी काळजास भिडले, ते शब्द जाऊन या. काळा ठिक्कर यामुळे हळूहळू तो, लागला व्हावया. पुष्पांच्या कवळ्या मनात हिसले, ते फत्तराचे वच. गेली तोंडकळा सुकून पडली, ती पांढरी फारच. कोणी त्या स्थळी शिल्पकार मग तो, ये हिंडता हिंडता. त्याच्या फुर्तीस पत्तरात दिसली काहीतरी दिव्यता. त्याची दिव्य कला करांगुली न जो, त्या पत्तरा लागली. श्री सौंदर्य मनोरमा प्रगटुनी साक्षात उभी राहिली. वेडा पीर असाच गुंगत कुणी एकाकी येत्या स्थळा. ती मूर्ती बघताच तो, तर खुळा नाचावया लागला. त्याने ती खुडूनी फुले भरभरा, पायी तिच्या वाहिली. तो त्यांनी फुलूनी कळी, खदखदा सारी हसू लागली. लावण्याकृती ती वनात अजूनी आहे उभी हासत. पुष्पे ही बसलीत ती बिलगुनी, पायी तिच्या खेळत. मला विचाराल तर आयुष्याची शाश्वतता, शाश्वत सुख, क्षणिक आनंद आणि क्षणिक आनंदाचा अहंकार, गर्व, या सगळ्या ज्या मानवी मनातील भावना आहेत, मानवी अनुभव आहेत, अनुभूती आहे, त्या सगळ्यांना एक रूपक आचार्य अत्र्यांनी दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोणतंही फूल कधीही उमललं तरी त्याचं आयुष्य जे आहे ते थोडंसंच आहे. कितीही सुंदर असो, कितीही गंधयुक्त असो, तरी त्याचं आयुष्य हे तितकंच. याच्या उलट खडक, मग तो कितीही काळाक भिन्न असो, वेडावाकडा असो, कसाही असो, त्याचं आयुष्य थोडं जास्त आहे. आता गमतीचा भाग असा आहे की पहिल्या कडव्यामध्ये आचार्य अत्रेंनी एक वातावरण निर्मिती केली आहे. पहा किती सुंदर, की डोंगराच्या पायथ्याला एक भला मोठा धोंडा पडलेला होता. वर्षानुवर्ष तो तिकडेच. कडेला एक फुलवेल पण होती, ती त्याच्या जवळ सुखाने राहत होती. त्या वेलीने कधीही कोणाला डिवचलं नाही. लक्षात घ्या, वेलीने कोणालाही डिवचलं नाही, कारण की आनंदी फुलवेल एक जवळी, होती सुखे राहत. बाळे सांज सकाळ हासत तिची, तैशीच कोमेजत. ज्या वेलीची बाळ सकाळी उमलायची आणि सांजेला कोमेजून जायची, अशी ती फुलवेल, अशी ती आई. तिलाही माहिती होतं की आपलं शाश्वत काय आहे, आपलं वास्तव काय आहे. त्यामुळे तिचं काही त्या पत्थराशी, म्हणजे त्या धोंड्याशी, दगडाशी काही भांडण नाही.
पण काही थट्टेखोर फुलं होती, ती धोंड्याला म्हणाली की तू तर नुसता धोंडाच. मराठीमधला धोंडा कसा शब्द वापरलाय बघा सुंदर. आपण म्हणतो ना, हा तर मनुष्य अगदीच धोंडा आहे. म्हणजे याचा काहीच उपयोग नाही, नुसताच तसाच पडून आहे. धोंडा केवळ तू, अरे न जगती काही तुझा फायदा. तुझा कोणाला काहीच फायदा नाही, तू तर अगदीच धोंडा आहेस. आयुष्यात कधी कधी बघा, आयुष्यात कधी कधी ज्या लोकांना देवाने काही दिलेलं असतं, इतरांपेक्षा काही गोष्टी जास्त दिलेल्या असतात, त्यांच्यात कधी कधी अहंकार निर्माण होतो. ती दुसऱ्यांना नावं ठेवू लागतात. त्यांच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल एक प्रकारचा तिरस्कार निर्माण होतो की खरं तर आम्हीच चांगले, बाकीचे काय हे सगळे धोंडे, यांचा काय उपयोग आहे. बरोबर. थट्टेकोर फुले हसूनी बदली धोंड्यासती एकदा, धोंडा केवळ तू, अरे न जगती तुझा काही फायदा. म्हणजे आमचा फायदा आहे, तुझा नाहीये. असे लोक आपल्या आजूबाजूला असतात. संतापून त्यास पत्तर म्हणे, काही वृथा बोलणी. वृथा म्हणजे अकारण. कशाला हे असे बोलणी मला देत आहे. खरं तर त्याला खूप वाईट वाटलं. हा जो धोंडा आहे ना, हा जो पत्तर आहे ना, तो म्हणजे जग ज्यांना निरुपयोगी समजतं, अशा माणसांना उद्देशून फत्तर किंवा धोंडा हा शब्द वापरला, असं मला तरी ही कविता वाचताना जाणवलं. कधी कधी होतं असल, माणूस लहानाचा मोठा होत असताना, मोठा झाल्यावर सुद्धा त्याला वाटतं की आपलं आयुष्य काही उपयोगाचंच नाही कोणाच्या. मी आपल्या जगात काय फायदा आहे, कुणाला काय फायदा आहे. मी असं लोक सुद्धा म्हणतात. आणि तो माणूस, ती व्यक्ती सुद्धा स्वतःला तसं म्हणत असते, स्वतःची तशी समजूत करून घेऊन असते. पण तरीही जर कोणी म्हणालं की तुझा काय फायदा आहे, तर त्याला ते टोचतं. तो म्हणतो कशाला असं मला बोलता, मी थोडीच स्वतःला असं केलंय, हे तर देवानी केलंय. देवानी जे दिलं तसं मी आलो. सारी सुंदरता इथेच तुमची जाईल रे वाळूनी. आणि मग तो उत्तर देतो की तुम्ही आत्ता हसताय, ठीक आहे. तुम्हाला जो अहंकार झालाय तुमच्या सौंदर्याबद्दल, देवाने तुम्हाला जे दिलेलं आहे, त्या क्षणिक गोष्टीबद्दल तुम्हाला जो अहंकार आहे, तो इथेच संपणार आहे. तो इथेच त्याचा विनाश होणार आहे. कारण की सारी सुंदरता इथेच तुमची जाईल रे वाळूनी. संध्याकाळी तुम्हाला कोमे जायचं पण आहे. इतकंच नाही तर गळून पडायचं पण आहे. मी धोंडा तर धोंडा ठीक, पण मी आहे तसंच राहणार आहे. तुमचं आयुष्य एवढूसच आहे, कशाला तुम्ही बोल देत आहे. धोंड्याच्या परी काळ जास भिडले ते शब्द जाऊन या. एक विचार जो माझ्या मनात आला ना, ही कविता वाचत असताना, तो असा की आपल्या समाजात सुद्धा जे लोक शारीरिक कष्ट घेतात, श्रमिक ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्याकडे आपण तितकस करुणेने बघत नाही. किंबहुना जी लोक श्रमिक नाहीत, पण आपापल्या शिक्षणामुळे म्हणा, ज्ञानामुळे म्हणा, विद्येमुळे म्हणा, एका स्तरावरती जाऊन पोहोचलेली आहेत समाजाच्या, त्या मंडळींना ही जी कष्टकरी जी लोक आहेत ना, तशी ती निरुपयोगी वाटतात की यांचा तसा फायदा नाहीये. यांच्याकडनं फक्त तुम्ही हे ओझीच व्हायची कामं करून घ्या, यांचा तसा फायदा नाहीये कोणाला. असा अहंकार येतो की नाही आपल्या मनात. पण कधी कधी हा अहंकार येतो. हा अहंकार कधी कधी येतो आपल्या मनात की माझा जगाला जास्त उपयोग आहे यांच्यापेक्षा. का? तर ते दगडासारखे असतात, तेवढ्यापुरतंच काम करतात. आमच्यासारखे छान टापटिपीत राहत नाहीत, आमच्यासारखं छान बोलत नाहीत, आमच्या एवढे पैसे नाहीत, आम्ही हवं तेव्हा हवं ते घेऊ शकतो, यांना तसं काहीच करता येत नाही, यांच्यात तथाकथित मॅनर्स नाहीत, वगैरे वगैरे. मला या कवितेमध्ये ती तफावत सुद्धा जी आहे
वैचारिक तफावत. मी असं म्हणणार नाही की एक दुसऱ्याहून जास्त महत्वाचं आहे, सगळ्यांचं तितकंच महत्व आहे समाजात. पण हा अहंकार कधी कधी येतो. धोंड्याच्या परी काळजास भिडले ते शब्द जाऊन या. आता आणखीन एक आपल्याकडे सांगितलं जातं की सौंदर्य जे आहे तुमचं ते काही काळापुरतं आहे. सरते शेवटी वयाची जेव्हा एक वय तुम्ही गाठाल त्याच्यानंतर या सौंदर्याचं काही नसतं, ते सौंदर्य निघून जातं. तिथे तेव्हा तुमचे फक्त विचार, तुमच्यामध्ये असलेले संस्कार एवढेच कामी येतात आणि एवढंच दिसतं. आणि सौंदर्य तिथेच असतं. वरवर जे दिसतंय ते सौंदर्य शाश्वत नव्हे. काळा ठीक कर्यामुळे हळूहळू तो लागला व्हावया. बिचारा तो आतल्या आत काहीतरी जळालं, काहीतरी करपून गेलं. अशा माणसांना तुम्ही कधी बघितलंय का? ती बिचारी आतमधनं ना रडत असतात की मला जग काही महत्वच देत नाही. पुष्पांच्या कवळ्या मनातही सले ते फत्तराचे वचन. जेव्हा दगडांनी खरं सांगितलं, सत्य बोलून दाखवलं, तेव्हा त्या फुलांच्या सुद्धा कोवळ्या मनामध्ये ते सल निर्माण झाले. आणि ते सल जे आहे ते हे आहे की हा धोंडा जरी असला तरी आपण असं बोलायला नको होतं. आणि त्याने आपल्याला आरसा दाखवला की तुमची सुंदरता इकडेच वाहून जाणार आहे. आणि मग त्यांची गेली तोंडगळा सुकून पडली ती पांढरी फारच. हळूहळू सुकायला लागली. जेव्हा कोणीतरी तुम्हाला त्याच्या बाजूचं सत्य सांगतं, प्रत्येकाचं सत्य वेगळं असतं. जेव्हा तुम्ही एखाद्याला कमी लेखलेलं असतं, त्याला कमी मानलेलं असतं, आणि तेव्हा जे सत्य तो माणूस आपल्याला सांगतो, ती व्यक्ती आपल्याला सांगते, तेव्हा आपणच आपल्याला थोडंसं खजील झाल्यासारखं होतं की अरे आपल्याला हे माहितीच नाही की या माणसाचं सत्य काय आहे. आता कथेमध्ये ज्याला आपण म्हणजे ट्विस्ट म्हणतो की नाही, तो ट्विस्ट बघा कसा आहे. कोणी त्या स्थळी शिल्पकार मग तो ये हिंडता हिंडता, त्याच्या स्फूर्ती सभत्तरा दिसली काहीतरी दिव्यता. कसं आहे की कधी कधी असंही होतं की तुम्हाला योग्य दिशा दाखवणारं कोणी नसतं. तुम्ही कधी खरोखरीच एखाद्या खडकासारखे असता, पण तुमच्यामध्ये मूर्ती दिसणारा माणूस तुम्हाला कधी कधी उशिरा सापडतो. आणि जेव्हा तो माणूस तुम्हाला सापडतो ज्याला तुमच्यामध्ये सुद्धा काहीतरी दिसतं, तेव्हा तो तुमच्यावर काम करू लागतो. इतरांसाठी तो फक्त खडक आहे, धोंडा आहे. पण त्या शिल्पकारासाठी तो धोंडा नसून त्यात एक मूर्ती दडलेली आहे. आणि सुंदर मनोरमेची मूर्ती दडलेली आहे. कारण ज्या पद्धतीने त्या कलाकाराचे हात त्या पत्थराला लागू लागले, दिव्य कला करांगुली कसा शब्द वापरलाय बघा छान. दिव्य कलेची अंगुली म्हणजे बोट जशी लागली, तशी त्या दगडातून एक सौंदर्य मनोरमा प्रकटून उभी राहिली. आपल्याला जरी वाटत असलं की आपल्या कोणाला काही उपयोग नाही, तरीही आपल्यामध्ये काही शोधणारी व्यक्ती जोपर्यंत आपल्याला सापडत नाही, तोपर्यंतच ते वास्तव होय. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमच्यावर ती व्यक्ती काम करू लागते, तेव्हा तुम्हाला घाव होतात, नाही असं नाही. त्या छिन्नी आतोड्याचे घाव होतात. पण तुमचं खरं स्वरूप जे आहे ते समोर येऊ लागतं. आता त्या फुलांना कळून चुकेल की अरे आपण ज्याला दगड म्हणत होतो त्याचं स्वरूप पहा, काय त्याच्यात काय काय गुण दडलेले आहेत, आम्हाला दिसत नव्हते, पण ते त्या शिल्पकाराला दिसले. असंच असतं ना. आपल्याला जो एक नुसताच दगड दिसतो, शिल्पकाराला त्याच्यामध्ये मूर्ती सापडत असते. आपल्याला नुसती माती दिसते, कुंभाराला त्याच्यामध्ये माठ मडकं भांडी दिसत असतात. आपल्याला जिकडे फक्त एखादं लाकूड किंवा एखादं ओंडका एवढंच दिसत असतं, त्याच्यामध्ये एखाद्या कलाकाराला वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती दिसत असते.
त्यात त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी दिसत असतात, जे तो कोरून बनवतो. तसंच आहे. वेडा पीर असाच गुंगत कोणी एकाकी त्या स्थळी. ती मूर्ती बघताच तो तर खुळा नाचावया लागला. तो वेडा पीर आला, तो तर बघून तो नाचायलाच लागला, की अरे इतकं सुंदर, एवढं सुंदर. मग कुठे तो फत्तर, बेढब, काळा कभिन्न, निरुपयोगी, आणि कुठे ही मूर्ती की जो बघून सुद्धा माणूस वेडा होऊन जाईल, खुळा होऊन जाईल. त्याने ती खुडूने फुले भरभरा पायी तिच्या वाहिली. आहे की नाही? ट्विस्ट बघा कसं आहे. ती फुलं त्याला चेष्टा करत होती त्या खडकाची. शिल्पकार आला, त्याचं आयुष्य बदलून गेलं. आणि जो त्रयस्थ माणूस, ज्याला माहिती नाही कोणी काय केलं हे, त्याने ती फुलं खुडली आणि तिच्या पायी वाहिली. थोडक्यात त्या पत्थराच्या पायी वाहिली. तो त्यांची फुलनी कळी खदा खदा सारी हसू लागली. मगाशी जी हिरमुसून गेली होती ना, पांढरी पडली बघा फुलं मगाशी सगळी, ती आता पांढरी पडलेली सुकून गेलेली फुलं जी आहेत, त्यांच्या कळ्या आता फुलून आल्या आणि खदखदा हसू लागल्या. त्यांनी जो अपमान केला होता त्या खडकाचा, त्यांना, फुलांना सुद्धा तो लागला मनाला. हे या कवितेत आचार्य अत्रेंनी दाखवलेलं आहे आधी सुद्धा, की त्यांनाही मनाला लागलं की अरे, असं बोलायला नको होतं. आणि आता या चुकीचं प्रायश्चित्त कसं घडलं, तर त्याच पत्थराच्या पायी जेव्हा त्या कळ्या फुलून आल्या, तेव्हा त्या चुकीचं प्रायश्चित्त, परिमार्जन झालं. आणि मग अखेर अशी की लावण्याकृती ती वनात अजून आहे उभी हासत, पुष्पेही बसली तर ती बिलगुनी पायी तिच्या खेळत. आधी एकमेकांबद्दल रोष होता, एकमेकांबद्दल द्वेष होता, तिटकारा होता. पण जेव्हा एकाला दुसऱ्यामध्ये सौंदर्य दिसू लागलं, जेव्हा दुसऱ्याला एकामधील शाश्वतता जी आहे ती दिसू लागली, आणि मग त्यांना समजलं की प्रत्येकाचं सत्य वेगळं आहे, प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं आहे, प्रत्येकाचं काम वेगळं आहे, आणि प्रत्येकाचं महत्त्व वेगळं आहे, तेव्हा ती पुष्प त्या मूर्तीच्या पायाला बिलगून बसली. थोडक्यात ते एकत्र आले. समाजाचं पण असंच आहे. ना यांनी त्यांना नावं ठेवायची गरज आहे, ना त्यांनी यांना नावं ठेवायची गरज आहे. प्रत्येकाचं आपापलं महत्त्व आहे. त्यांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहिलं पाहिजे. कोणी कोणाला कमी लेखायचं नाही, कोणी कोणाचा तिरस्कार करायचा नाही, ईर्ष्या नाही, आणि मनात पाप नाही. जो जसा आहे तसा तो सुंदरच आहे. हा मला उमगलेला अर्थ. तुम्हाला ही कविता वाचून काय अर्थ उमगला, काय अर्थ वाटला, मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा अभिप्राय सुद्धा कळवा. आणि हा भावार्थ, हे रसग्रहण तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या उत्तमोत्तम कविता लोकांपर्यंत पोहोचू दे. आजकाल वाचन कमी होतंय, त्यामुळे असंही काही आपल्या मराठीमध्ये लिहून झालेलं आहे, हे खूप कमी जणांना माहिती असतं दुर्दैवाने. तर हे उत्तम साहित्य लोकांपर्यंत पोहोचवायला मला मदत करा. एकदा चॅनलला भेट द्या. तुम्हाला जर विषय आवडत असतील तर सबस्क्राईब सुद्धा करा. पुढच्या वेळी भेटू, पुढची कुठली तरी कविता घेऊन किंवा आणखीन कुठला तरी विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.